धन्यवादी, आमचं मन धन्यवादी, धन्यवादी, आनंदित आणि धन्यवादी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का. आनंदित आणि धन्यवादी. आनंदित कधी असतं? गुज आहे बरं का याच्यामध्ये. मन आनंदित आणि धन्यवादी दोन गोष्टी आहेत. इलाय भाऊ कसं आहे? दोन गोष्टी आहेत, एक आनंदित आणि धन्यवादी. ज्या वेळेस मन आनंदित होते ना त्यावेळेस ते मन काय करतंय? धन्यवाद देतं. हालेलुया. ज्यावेळेस मन आनंदित होतं त्यावेळेस ते मन धन्यवाद देते. म्हणून आनंदी हृदय नेहमी धन्यवाद देणार. हालेलुया. आणि मग देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना प्रभूचं वचन आत्मविश्वासने, प्रभूचं वचन सामर्थ्याने बनलेलं आहे. आम्ही पाहतो की ज्या देव आमचं परिवर्तन करतो, देव आमचं जीवन बदलतो ना, त्याच्यामध्ये धन्यवाद देणारे जीवन असतं. त्याच एक गोष्ट पाहिली आणि मी ही रविवारी वचन सांगणार होतो, परंतु देवाची कृपा असो, प्रत्येक गोष्टीला देवाची योजना असते. आणि मग देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना आणि देवाचा गौरव करत असताना आमचं मन धन्यवादित असायला पाहिजे. नेहमी आमचं मन जे आहे नेहमी धन्यवाद देणार, परमेश्वर की स्तुति और परमेश्वर की आराधना और परमेश्वर को गौरव देना हे हमारा मन होना चाहिए. आमेन. हालेलुया. आणि मी पाहिलं देवाचं गौरव, देवा मन धन्यवादित कधी राहतं? त्याच्यासाठी आमचं बदल होणं महत्वाचं आहे. आमच्यामध्ये बदल, आमच्यामध्ये परिवर्तन, आमच्यामध्ये पश्चाताप असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग देवाचं वचन आता मी पाहत असताना, मी आज वचन वाचत होतो आणि मी पुष्कळ वेळेस ते वचन ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. परंतु आज पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने अद्भुत रीतीने वचनाच्या द्वारे मला बोललेलं आहे. आणि मी प्रभूला धन्यवाद दिला आणि प्रभूचा गौरव केला की प्रभूचं मन खरोखर धन्यवादित असायला पाहिजे. प्रभूने जे आम्हाला मन दिलेलं आहे ना, ते मन कसं असायला पाहिजे? धन्यवादित असायला पाहिजे. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही थोडा वेळ जात असताना, प्रभूच्या वचनामध्ये आम्ही पाहत असताना आम्हाला वचन वाचायचं नाही, परंतु त्याचा सारांश जो आहे, त्याची जी महत्वाची गोष्ट जी आहे, ते आज मी तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो. आम्ही पुष्कळ वेळेस वचन ऐकलेलं आहे, वचन वाचलेलं आहे, वचन आम्ही स्टेटसला कधी पाहिलं असेल, आम्ही पाहतो कधी आम्ही अनेक गोष्टीमधून वचनाच्या द्वारे बोललेलं पण असेल. परंतु मी असं काही वाचत असताना मी सांगितलं की देवाचं आमचं मन जे आहे हे धन्यवादित असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि यामध्ये मी एक गोष्ट पाहिली की या अध्याय वाचत असताना आमच्यामध्ये बदल महत्वाचा आहे, आमच्यामध्ये बदल महत्वाचा आहे, आमच्यामध्ये परिवर्तन महत्वाचं आहे, आमच्यामध्ये चेंजिंग पण असणं, आमचं लाईफ चेंज असणं महत्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक असला पाहिजे. हालेलुया. आमचं जीवन पश्चातापी अंतःकरण पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो ना, आमच्या हृदयामध्ये प्रभूचं अस्तित्व येत आहे. आणि ज्या प्रभूचं अस्तित्व येत आहे त्यावेळेस आमचं मन धन्यवाद देणार असतं. मी म्हटलं सकाळी, प्रभू काय तुमचा आशीर्वाद आहे, काय तुमचा अभिषेक आहे. देवाचं वचन किती विश्वासने आम्ही जर वचन वाचतो तर आम्हाला एक गोष्ट समजून येत आहे. मी वचन वाचत होतो फिलोमेनाचं पत्र, आणि फिलोमेनाच्या पत्रामध्ये वाचत असताना आम्ही पुष्कळ वेळेस पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी पाऊल ज्यावेळेस तुरुंगामध्ये होता, बंदी शाळेमध्ये होता, आणि बंदी शाळेमध्ये असताना त्याने फिलोमेनाला हे पत्र लिहिलेलं आहे. कलसेकराचं पत्र लिहित असताना असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे, कलसेकराचं पत्र लिहित असतानाच फिलोमेनाला देखील हे पत्र लिहिलं, फिलोमेनाला देखील हे पत्र लिहिलं. आणि यामध्ये एक गुज आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन असणं महत्वाची गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये आमचं परिवर्तन होणं. परिवर्तन कधी होतंय? जेव्हा येशू आमच्या हृदयामध्ये. हा ख्रिसमस आम्ही साजरा करत आहे, ख्रिस्त जयंती आम्ही साजरा करत आहे. ख्रिस्त जयंती साजरी करत असताना आमच्यामध्ये प्रभूचा जन्म असणं, नवीन कपडे घातले आणि नवीन वस्त्र घातले आणि नवीन वस्त्र घालून आम्ही आलो,
या गोष्टीला महत्व नाही. आमच्या जीवनामध्ये पश्चाताप, आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूचं अस्तित्व असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी पाऊलाचं परिवर्तन का झालेलं आहे या अध्यायामधून मला देवाच्या आत्म्याने दाखवलं. पाऊलाचा पालट का झालेला आहे, पाऊल कसा बदललेला आहे, पाऊलाला दर्शन का दिलं, पाऊलाला ते प्रभूचं मन का प्रभूने दिलं. पाऊल म्हणतो मला तर ख्रिस्ताचं मन आहे. हे ख्रिस्ताचं मन कधी आहे आणि कसं आहे या फिलोमेनाच्या अध्यायामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते की प्रभूचं वचन किती विश्वास नाही. काय म्हणत जरा वचन वाचा, पहिल्यापासून वाचा. आमचा प्रिय सहकारी फिलेमोन यास हा तुला आमची बहीण अफियानीला हा आमचा सहसैनिक अर्किफोह्याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला ख्रिस्त येशूचा बंदिवान पाऊल व आपला बंधू तिमोथेय यांच्याकडून आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आमेन. या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे. आम्ही वचन वाचत असताना दुसऱ्या वचनामध्ये आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे तुझ्या घरातील मंडळी यांना ख्रिस्त येशूचा बंदिवान. त्याच्या पुढे वाचला ख्रिस्त येशूचा बंदिवान. ख्रिस्त येशूचा बंदिवान पाऊल हा व आपला बंधू तिमोथेय यांच्याकडून आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. यामध्ये बंदिवान यामध्ये वाचत असताना एक महत्वाची गोष्ट आहे. पाऊल जो होता त्यावेळेस बंदी शाळेमध्ये होता. त्यावेळेस जो होता बंदी शाळेमध्ये होता. बंदी शाळेमध्ये होता. बंदी शाळेमध्ये असताना त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. फिलोमिनाला पत्र लिहिलेलं आहे. फिलोमिना कोण आहे आम्ही सुरुवातीला वाचलेला आहे. काय म्हणतंय, प्रिय असलेला व आमचा सहकारी फिलोमन याला, जो सहकारी होता, जो त्याच्या सेवेमध्ये होता, जो त्याच्या संगती होता, त्याच्याबरोबर चालणारा जो होता. परंतु पाऊल जो आहे आता बंदी शाळेमध्ये आहे. लक्ष द्या, पाऊल जो आहे आता बंदी शाळेमध्ये आहे आणि बंदी येशूमुळे येशूचा बंदिवान, येशूमुळे तो बंदिवान होता. त्याची सेवा करत असताना, त्याचं कार्य करत असताना, त्याच्या सेवेमध्ये चालत असताना मी जे बायबल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वर जे आहे त्याचा परिचय लिहिलेला आहे की त्याच्या प्रत्येक अध्यायाला परिचय लिहिलेला आहे आणि त्यामध्ये फिलोमिनाविषयी पद लिहिलेला आहे. फिलोमिना जो होता प्रभूची सेवा करणारा, विश्वासू, प्रभूच्या कार्याला सहकार्य असा होता. आणि मग पाऊलाने त्याला हे का सांगितलेलं आहे, त्याला काय म्हणतं प्रभूचं वचन पुढे जर आम्ही वाचन केल्यानंतर त्याच्याबरोबर एक त्याचा दास काम करत होता. त्याच्याबरोबर त्याचा जो दास होता, त्याचा जो काम करणारा होता, त्याच्या घरामध्ये जो काम करणारा होता त्याचं नाव गायस होतं. जरा वाचा बरं. वाचा 4 आणि 5 वाचा. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असली तुझी प्रीती. काय म्हणते वचन बघा. फिलोमिना जो होता तो कसा होता, पाऊल त्याच्याविषयी लिहित आहे. फिलोमिना विषय पाऊल लिहित आहे, तुझी प्रीती प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर, तुझी प्रीती प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनावर व तुझा भरोसा व तुझा विश्वास यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकार स्तुती करीतो आणि असे मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपद ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. प्रेज द लॉर्ड. तुझ्याविषयी या ठिकाणी नोकर दे देवाचा आणि असे मागतो प्रार्थना आम्ही रोज प्रार्थना करतो. यासाठी मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे, तुमच्यामध्ये जे चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपद ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. आमेन. हालेलुया. तुझ्या विश्वासाचे जे भागीपण आहे ते कसं व्हायला पाहिजे, सफळ व्हायला पाहिजे. हा अध्याय वाचत असताना
आम्ही एक गोष्ट मला समजून आली की परमेश्वरने पाऊलाची नेमणूक का केलेलं आहे, पाऊलाला का निवडलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. आणि 8व्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन बायबल सांगतं काय म्हणतं पहा, याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी रुद्ध झालेला पाऊल आणि आता ख्रिस्त येशूचा प्रतिवाद, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करीतो. या ठिकाणी काय म्हणते बघा, प्रभूने जे दिलेलं धन्यवादित मन जे असतं ना, धन्यवादित मन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि पाऊल फिलोमिना जो आहे त्याला कळकळीने सांगत आहे, विनंती करताय, याचना करत आहे. आणि त्याला एक गोष्ट सांगत आहे की ज्या लेकराला मी जन्म दिलेला आहे, जे आध्यात्मिक लेकरू माझा आहे, त्याच्यासाठी मी तुला विनंती करतो. काय म्हणते परत एकदा वाचा बरं वचन. मी बंधनात असता, मी बंधनात, तो आता बंधनात आहे. तो कुठं आहे? तुरुंगामध्ये आहे, बंधनामध्ये आहे. तो बंधनात असता, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला. बघा आता पाऊल जो आहे बंधनामध्ये आहे, पाऊल जो आहे बंधनामध्ये आहे, तुरुंगामध्ये आहे. आणि त्या तुरुंगामध्ये जो आहे फिलोमिनाच्या इथं काम करणारा जो अनेसिम होता, अनेसिम जो होता फिलोमिनाच्या घरामध्ये काम करणारा होता. फिलोमिनाच्या घरामध्ये त्यांनी काय केलेले आहे? चोरी केलेली आहे. त्यांनी चोरी केलेली आहे आणि चोरी करून तो निघून गेलेला आहे, पळून गेलेला आहे. आणि त्याला नंतर काय केलेलं आहे, हा आध्यात्मिक घरी गेल्यानंतर तुम्हाला वाच समजेल. या अध्यायामध्ये एक गोष्ट आम्हाला समजून येते. आणि ज्या वेळेस आम्ही वाचत असताना अनेसिम जो आहे त्याला काय केलेलं आहे? तुरुंगामध्ये टाकलेला आहे. तो देखील बंदिवान शाळेमध्ये आहे. त्या बंदिवान शाळेमध्ये पाऊल देखील होता. त्या बंदिवान शाळेमध्ये प्रभू करता तो पाऊल देखील बंदी शाळेमध्ये होता. आणि मग आम्ही पुढे वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. काय म्हणते पहा, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करीतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता. तो पूर्वी तुला कसा होता? निरुपयोगी होता. तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्या ऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. या वचनामध्ये एक गोष्ट मला समजलेली आहे. मी अध्याय वाचत होतो ना, मग या अध्याय तुम्ही वाचत गेल्यानंतर त्या अध्यायामध्ये तुम्हाला समजेल हा जो अनेसिम जो आहे तो मुलासमान आहे. काय तर तो बंदी शाळेमध्ये पाऊल जो होता बंदी शाळेमध्ये होता. आणि बंदी शाळेमध्ये असताना पाऊल त्या ठिकाणी देखील शांत बसलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा काय केलेले आहे? सुवार्ता सांगितलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी जे होते त्यांना सुवार्ता सांगितली. आणि त्यामध्ये आम्ही वाचत असताना अनेसिम हा व्यक्ती त्या ठिकाणी होता. आणि त्यांनी ह्या अध्यायामध्ये सांगितलं की फिलोमिनाच्या या ठिकाणी त्यांनी चोरी केल्या असल्या कारणास्तव त्याला तुरुंगवास करावा लागला. आणि त्याला तुरुंगामध्ये पाऊलाने सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगितल्यामुळं पाऊल म्हणतो आता हे माझं आध्यात्मिक जन्म दिलेला काय आहे? लेकरू आहे. तुरुंगामध्ये असताना पाऊलाने त्याला सेवा केली. पाऊलाने त्याला सुवार्ता सांगितली. आणि सुवार्ता सांगितल्यामुळं आता तो आध्यात्मिक झालेला आहे. आणि पाऊल जो आहे फिलोमिनाला विनंती करत आहे. काय करत आहे? आता तू त्याचा काय कर? स्वीकार कर. त्यांनी पुढे वाचत गेला असताना त्यामध्ये असं म्हटलं आहे त्यांनी जे काही चूक केलेली आहे त्याची भरपाई मी देतो, असं वचन आहे. तुम्ही पुढे वाचलं जर सापडलं तर ते वाचा. तुम्हाला मग त्या ठिकाणी समजून येत आहे की त्याच्याविषयी पाऊल आम्ही पाहतो. जर एखाद्या व्यक्तीचं परिवर्तन झालेलं आहे, एखादा व्यक्ती पापापासून फिरलेला आहे, एखाद्या व्यक्तीने पश्चाताप केलेला आहे, एका व्यक्तीने जर प्रभू करता आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, त्याच्यावर आम्ही क्षमा केली पाहिजे. आणि पाऊल जो आहे पाऊलामध्ये ही गोष्ट होती, धन्यवादित मन त्याच्यामध्ये होतं.
प्रभूचं गौरव करणारं, क्षमा करणारं मन त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून त्याचा जो प्रिय सहकारी होता फिलोमिना, त्याला तरी विनंती करताय, त्याला सांगत आहे, जो बंदी शाळेमध्ये माझ्या बरोबर जो बंदी शाळेत होता, असं माझं आध्यात्मिक जे लेकरू आहे, त्याला मी काय करत आहे, तुझ्याकडे पाठवत आहे. त्याला मी तुझ्याकडे पाठवत आहे. त्याच्या पुढे आहे का बघा बरं, त्यांनी जे केलं असेल 18 वचन. वाचा बरं. त्याने तुझे काही नुकसान केले असले, त्याने तुझे काही नुकसान केले असेल, किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, हा, तर ते माझ्या खाती मांड. हा, हा माझा पौलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, हा. ते मी फेडेन. हा. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, हा. पण हे मी तुला म्हणत नाही. हा, पाऊल काय म्हणतो, तू स्वतः माझं काय आहे, तू स्वतः ऋण आहे माझं, पण मी तुला तसं बोलत नाही, पण तू माझं ऋण आहे. का ऋण आहे, तर तुझ्या करता मी पुष्कळ काही केलेलं आहे, मागितलेलं आहे, देवाजवळ विनंती केलेलं आहे. तू माझं ऋण आहे, पण मी तसं म्हणत नाही. म्हणून माझा स्वतःचा काय आहे, स्वदस्तावेज आहे, स्वतः लिहिलेला मी आहे. आणि मग प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, पवित्र आत्मा आज आम्हाला ते धन्यवादित मन द्यायला पाहिजे. आम्ही पाहिलेलं आहे की प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आम्ही पाहतो, पाऊलाला कुठून आलं हे धन्यवादित मन, पाऊलाला हे मन कुठून आलं की जर कधी तुझ्याकडून काही काय 18 वचनामध्ये, त्याने तुझे काही नुकसान केले असेल, तुझं काही नुकसान केलं असेल, किंवा तो तुझे काही देणे लागत तुझं असेल, काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड. तर ते माझ्या खाती मांड. आमेन, हालेलुया. पाऊलाने कितीतरी देवाच्या दासांचं जीवन संपवलेलं आहे, नुकसान केलेलं आहे. परमेश्वराने ते अभिवचन, ते सामर्थ्य त्याला ठेवलं आणि त्यांनी सांगितलं, आता ते नुकसान मी भरून देतो. ते जे आध्यात्मिक ज्याला जन्म दिलेला असतो ना, आध्यात्मिक जन्म दिल्यानंतर परमेश्वराची कृपा त्यांच्यावर असते आणि परमेश्वराची कृपा ज्यांच्यावर आहे ते लोक धन्य आहे. हालेलुया. आम्ही पाहतो वचन समजायला थोडं अवघड आहे, कठीण आहे. या वचनामध्ये एक गोष्ट समजून येते, पूर्वी जो आहे बंधनामध्ये असणारा, लोकांना छळ करणारा, लोकांना संपवणारा असा व्यक्ती होतो. त्याच्यामध्ये हे मन कुठं आलं, धन्यवादी. बायबल सांगतं, दिमिश्काच्या रस्त्यामध्ये परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. दिमिश्काच्या रस्त्यामध्ये परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. हा महिना जो आहे दर्शनाचा आहे. आणि ज्या परमेश्वर आमच्या जीवनामध्ये बदल करतो, ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आमचं मन धन्यवादित असलं पाहिजे. आमचं मन जे आहे हे धन्यवादित असलं पाहिजे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा, एखादी बहीण पुष्कळ अडचणीमध्ये आहे, पुष्कळ अडचणीमध्ये, आणि तुम्ही चर्चमध्ये येता, प्रार्थना करत असताना देखील तुम्ही त्रासात आहे, दुःखात आहे, अडचणीमध्ये आहे, एक मोठा प्रसंग तुमच्यावर आलेला आहे. आणि त्या प्रसंगामध्ये एखाद्या बहिणीने किंवा एका भावाने जर तुम्हाला सहकार्य केलं, तुम्ही काय करणार? एका भावाने जर तुम्ही मोठ्या संकटात आहे, मोठ्या अडचणीमध्ये आहे, मोठा काहीतरी प्रॉब्लेम आता तुमच्या समोर आलेला आहे, आणि जर त्या व्यक्तीने तुम्हाला सहकार्य केलं, तुम्ही काय करणार? काय म्हणणार? आभार माना. म्हणजे आभार असं मानणार का? आभार मानतो असं मानणार का? तुम्ही घरी गेल्यानंतर आहे ना, त्याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा, त्याचा अनुभव घेऊन बघा. बघा, जर एखाद्या व्यक्तीने मला सहकार्य केलं किंवा तुम्हाला सहकार्य केलं, एकदम मोठ्या संकटात तुम्ही आलेला आहे, संकटातून तुम्हाला त्या व्यक्तीने बाहेर काढलं, तुम्ही त्याला कधी पण विसरू शकत नाही. कधी पण विसरू शकत नाही. का विसरू शकत नाही? त्याने तुम्हाला बाहेर काढलेलं असतं. आणि तुमच्या घरामध्ये बी तुम्ही बोलून दाखवता, काय पण असू दे, आपले लोक आपल्याला जवळ केलं नाही, पण त्याने आपल्याला ही तुमचं मनामध्ये जो त्याच्याविषयी आनंद असतो ना, तो आनंद जो आहे, तो धन्यवादाची मन आहे ना, त्या व्यक्तीला आशीर्वाद देत असतो. तुमचं मन जेव्हा आनंदी झालेलं असतं, त्यावेळेस कसं असतं माहिती आहे का? एक देवाचा, मी प्रार्थना फोनवर प्रार्थना केली होती, मी त्यांच्याकडे गेलो होतो, जाऊन आलो, मी प्रार्थना केली होती. आणि त्या भावाने मला आज किती वर्ष झालेलं आहे? 2-3 वर्ष झालेलं आहे. दर महिन्याला दर्शनाची पाठवतो, दर महिन्याला दर्शनाची पाठवतो. मग मी म्हणतो की माझ्यावरती माझ्याजवळ येतो ना, मी माझं मन आनंदित होतं. का?
की माझी जास्त परिचय नसताना काय नसताना तो जो पाठवतो त्याच्यामुळे जो मला आनंद होतो, त्या आनंदाच्या द्वारे माझं मन जे आहे ते आनंदित होतं आणि मन जेव्हा त्याला धन्यवाद देतं, आशीर्वाद काय नाही, फक्त प्रार्थना केली येशूच्या नावात. मिसेस त्याची संपलेली होती, बेंगलोरमध्ये राहते ते. नवीन तुम्हाला कुणाला माहिती, बेंगलोरमध्ये फक्त फोनवर प्रार्थना केली होती. तर तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये इलाईच्या घरामध्ये ही गोष्ट सांगितली होती. फक्त फोनवर प्रार्थना केली. देवाने त्या बहिणीला आरोग्याचं दान दिलं. आज 2-3 वर्ष झालेलं आहे. तो भाऊ दशांश पाठवला का, मग दशांश पाठवलं ते आनंद, जे मन जे आनंदित होते ना, ते मन आनंदित असल्यानंतर जो आतून जो आनंद होतो, तो आनंद जो आहे तो समोरच्या व्यक्तीमध्ये ज्यांनी सहकार्य केलेलं असतं त्याला तो आनंद असतो, त्याला तो आशीर्वाद लागलेला असतो. म्हणून आमचं मन नेहमी धन्यवाद देत असतं. पाऊल एवढं का समजून सांगत आहे माहिती आहे का, की पाऊल पूर्वी बंधनात होता. पाऊल जो आहे पूर्वी लोकांचा छळ करणारा होता, आध्यात्मिक लोकांना त्रास देणारा होता. परंतु परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये उलट असं केलेलं आहे. काय केलेलं आहे उलट असं, तर प्रभूचं वचन बायबल सांगतं. त्यांनी म्हटलेलं आहे, मी बंदिवान असताना माझं खरं खुलं लेकरू ख्रिस्तामधला ज्याला मी जन्म दिलेला आहे त्याला मी तुझ्याकडे पाठवतो. मी माझ्या मला असं वाटलं की पहिलं या वचन वाचत असताना मला वाटत होतं की पाऊला विषय म्हटलेला आहे. मला खरं समजलं की ज्याचं जीवन बदललेलं आहे, ज्याच्या सुवार्थी करता, ज्याच्या सुवार्थीमुळं ज्याचं जीवन बदललेलं आहे, तेव्हा सुवार्थी त्या ज्याला सुवार्थ सांगितलेला की त्याचं मन बदलल्यानंतर त्याच्यावर तो किती प्रीती करतो, किती त्याला धन्यवाद देतो. त्याच्यासाठी तो म्हणतो, हे तर माझं आध्यात्मिक लेकरू आहे, याला मी तुझ्याकडे पाठवतो. मी माझ्या प्राणाला, मी माझ्या जीवाला तुझ्याकडे पाठवतो. पाऊल जरी गोष्ट म्हणतो, मी माझ्या प्राणाला तुझ्याकडे पाठवत आहे. परमेश्वराने तर तुमच्या आणि माझ्यावर किती मोठी कृपा केली. त्याने आपल्या स्वतःच्या जीवाला, स्वतःच्या प्राणाला, स्वतःच्या पुत्राला तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाठवले. आम्ही पाहतो लूक ऋषिवर्तमान 2 अध्याय वाचत असताना, त्यामध्ये आम्ही प्रार्थना आम्ही वाचत असतो. पुष्कळ वेळ आम्ही ऐकलंय, पुष्कळ वाचलेलं आहे. परंतु पवित्र आत्मा आम्हाला समजून सांगतो. काय म्हणते, रात्रीच्या समयामध्ये मेंढपाळ आपली कळप राखत होते. 2 अध्याय आणि 8 वचनाच्या पुढे वाचत असताना आम्हाला समजून येत आहे. काय म्हणते पहा, त्याच परिसरामध्ये बदल महत्वाची गोष्ट आहे. माणसामध्ये प्रभूचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. ज्या प्रभूची वाणी आमच्याकडे ती, प्रभूचा संदेश आमच्याकडे आहे. प्रभूने आमच्या जीवनामध्ये बदल केलेला आहे. आमचं जुनं जीवन आता निघून गेलेलं आहे. जुनं जीवन आमच्यामधून काढून टाकलेलं आहे. प्रभूने आता नवीन जीवन दिलेलं आहे. नवीन जीवन दिल्यानंतर आमच्यावर एक जबाबदारी आहे, आमच्यावर एक ओझं आहे. कोणतं ओझं आहे या त्यामध्ये आम्हाला समजून येतंय. काय म्हणते पहा, त्याच परिसरामध्ये मेंढपाळ रानात राहून, त्याच परिसरात मेंढपाळ रानामध्ये राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कळप राखणं, त्यावेळेस मेंढपाळ जे आहेत कळप राखत होते. आता देवाने ज्या शिमोनाला हाक मारली, शिमोनाला जा विचारला, तू माझी मेंढरं पाळतो का, तू माझी मेंढरं चारतो का, तू माझी मेंढरं पाळतो का. यावेळेस शिमोन म्हटला, हा प्रभू, मी तुमची मेंढरं चारतो, मी मेंढरं पाळतो, चारतो. या ठिकाणी मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ एक नाही, मेंढपाळ अनेक आहे. आणि रात्रीचा समय आहे. कसा आहे समय, रात्रीचा समय. यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही विचार करायचं. पवित्र आत्मा आम्हाला काय सांगतो, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काय सांगत आहे. रात्रीचा समय आहे. सुवार्ता सांगत असताना आमच्या जीवनामध्ये अनेक अंधकार येणार, अनेक वादळ येणार, अनेक समस्या येणार, अनेक कष्ट येणार. प्रभूचं वचन सांगतं, योहान सुवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 9वा अध्याय त्यामध्ये वाचत असताना पहा, रात्र येत आहे, तिच्यामध्ये कुणालाही काम करता येणार नाही. प्रभूचं वचन आणि वाचत असताना काय म्हणते वचन, वाचा. 9:4. हा वाचा.
ज्याने मला पाठविले ज्याने मला पाठवले त्याची कामे हा बघा, आता ज्याने मला पाठवलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेलं आहे. कशासाठी? आध्यात्मिक जीवन, लोकांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन यायला पाहिजे, त्यांचं परिवर्तन व्हायला पाहिजे, त्यांचं तारण व्हायला पाहिजे, त्यांना पश्चातापी हृदय यायला पाहिजे. याकरता परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवले. आणि मग प्रभूचं वचन वाचत असताना काय म्हणते? ज्याने मला पाठविले ज्याने मला पाठवले त्याची कामे त्याचे काम दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली आपल्याला पाहिजे. केली पाहिजे. रात्र येणार आहे, रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. हा, प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन सांगतं दिवस आहे तोपर्यंत आम्हाला काम केलं पाहिजे. रात्र येणार आहे, तिच्यामध्ये कुणालाही काम करता येणार. आमच्या जीवनामध्ये अंधकार आहे, आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, आमचं जीवन बंधनामध्ये आहे. जर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन नाही, जर आमचं जीवन बदललं नाही, तुम्ही आणि मी काम करू शकत नाही. आम्ही अजून अंधकारातच राहणार. आणि मग पाऊल म्हणतो, मी ख्रिस्ता करता बंदिवानामध्ये असताना ज्याला मी आध्यात्मिक जन्म दिला, असा माझा मुलगा मी फिलोमिना तुझ्याकडे पाठवत आहे. त्याच्याकडनं काय राहिलं असेल, काय देणं असेल, त्याचं भरपाई मी काय करतो? मी आल्यानंतर देऊन टाकतो. हालेलुया. आज मी देवाचा गौरव करत असताना, हे वचन वाचत असताना, प्रभूंनी तुम्हाला आणि मला सेवा दिलेली आहे, तुम्हाला आणि मला कार्य दिलेलं आहे. ही कार्य करत असताना रात्र येणार आहे, क्लेश येणार आहे, अडचणी येणार आहे, वादळ येणार आहे, समस्या येणार आहे. यामध्ये जो टिकून राहील तोच तरला जाईल. आणि मग प्रभूचं वचन सांगतं लूक वृषवर्तमान 2 अध्यायामध्ये वाचत असताना बायबल रात्रीच्या समयाला आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाश पावले आणि त्यांना मोठी भीती वाटली. बघा, ज्या परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश मनुष्यावर पडतो, त्यास मनुष्य भयभीत होतं. शौलावर जेव्हा प्रकाश पडला, बायबल सांगतं तो भूमीवर पडला, तो भयभीत झाला, तो भूमीवर पडला आणि तो म्हणतो, तू कोण आहे प्रभू? तुझं नाव काय आहे? प्रभूने त्याला एकच सांगितलं, ज्याचा तू छळ करतोस, ज्याला तू संपवत आहे, ज्याचा तू नाश करत आहे, तो मी आहे, तोच मी आहे. आणि त्याला समजलं, ज्या येशूच्या नावामध्ये त्याच्या दासांचा मी छळ करत आहे, तो येशू प्रभू आहे. आणि मग या ठिकाणी पाऊलाला परमेश्वरने त्याचं परिवर्तन केलं आणि पाऊलाच्या जीवनामध्ये बदल झाल्यामुळं पाऊल आता समजावून सांगत आहे, मंडळांना समजून सांगत आहे, त्याच्या दासांना समजून सांगत आहे, त्याच्या सहकार्याला समजून सांगत आहे, ज्याला मी आध्यात्मिक जन्म दिलेला आहे, त्याला मी तुझ्या हातात सोडतो. या ठिकाणी प्रभूचं वचन वाचत असताना आम्ही पाहतो, मग अंधार पडलेला आहे, प्रभूचा दूत त्यांच्या समोर आलेला आहे, परमेश्वराचं तेज त्यांच्यावर आलेलं आहे, ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. त्याची सुवार्ता जे लोकांना आनंद होणार आहे, जे लोकांचं मन धन्यवादित होणार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर बदल करणार आहे. हालेलुया. ज्यांचं जीवन बदललेलं आहे ते लोक धन्यवाद, ते लोक कृपा पावलेले आहेत. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, सर्व लोकांना जो आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तुमच्याकरिता आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तो काय आहे? तो ख्रिस्त प्रभू आहे. ही सुवार्ता सांगितली, हा शब्द देवदूताने बोलला. आणि बायबल सांगतं देवदूत त्या ठिकाणी काय झालेलं आहे? अंतर्धाम पावले, निघून गेला. संदेश सांगितला, अंतर्धाम पावले, निघून गेलेला आहे. मग पुढे काय झालेलं आहे? जर प्रकाश आमच्या जीवनामध्ये आहे, आमचं जीवन धन्यवादित आहे, परमेश्वराचं दर्शन आहे, परमेश्वराच्या दूताने बोललेलं आहे, परमेश्वराच्या दूताने आम्हाला आज्ञा दिलेला आहे,
त्यावेळेस दूत सांगत होते. आज कोण सांगत आहे? त्या दूत संदेश देत होता. आज कोण सांगत आहे? पवित्र आत्मा आम्हाला सांगत आहे. पवित्र आत्मा आम्हाला समजून सांगत आहे. बायबल सांगतं तो तुमच्यावर येईल, तो तुम्हाला सत्यामध्ये घेऊन जाईल, तो तुम्हाला शिकवेल, तो तुम्हाला सांगत. आज पवित्र आत्माला आम्हाला सांगत आहे. आणि पुढे वाचत असताना आम्हाला समजून येते एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती गोष्ट महत्वाची आहे? आणि मग देवदूत काय झालेला आहे? अंतर्धान पावले निघून गेलेला आहे. त्यावेळेस सर्वात मोठा बदल आहे. काय म्हणते वचन? मग असे झाले की, मग असे बघा, ज्या देवदूताने जी सुवार्ता सांगितली आणि सुवार्ता सांगून जेव्हा तो निघून गेला, मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले. तेव्हा मेंढपाळ एकमेकाला म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गावाने ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. आमेन, हालेलुया. या गोष्टीमध्ये एक गोष्ट आम्हाला समजून येते. ज्या सुवार्ता तुम्हाला समजलेल्या आहे, ज्या तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे, काय झालेला आहे? मग या अध्याय वाचल्यावर तुम्हाला मला काय वाटतं? सगळे माझ्याकडे बघा. ज्यावेळेस अध्याय मी वाचतो ना, वाचला, काय समजलं तुम्हाला आणि मला? किती जण इथं आहेत? इथं आहेत? कोण कोण आहे इथं? हात वर करायचं. कोण कोण आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ह्या अध्याय वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजली. काय गोष्ट समजली? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आमचं मन धन्यवादित असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आमच्यामध्ये बदल आहे ना, ज्यावेळेस प्रभूचं दर्शन आहे ना, दर्शन झाल्यानंतर कोणताही मनुष्य शांत बसत. ज्याच मनुष्यामध्ये बदल आलेला आहे, ज्याच मनुष्याचं जीवन बदललेलं आहे, ज्याने सुवार्थ ऐकलेली आहे आणि सुवार्थेवर विश्वास ठेवलेला आहे, सुवार्थ ऐकून जीवन बदललेलं आहे. आणि बायबल सांगतं ते त्या ठिकाणी एकमेकाला बोलू लागले. काय म्हणत आहे? एकमेकाला म्हणू लागले, चला. काय झालेलं आहे? सुवार्थ ऐकली. सुवार्थ ऐकून एका जागेवर बसले का? नाही. चला, एकमेकाला म्हणाले, चला. आज तुम्हाला आणि मला जर सुवार्ता समजलेला आहे, जर येशू समजलेला आहे, जर आमच्यामध्ये परिवर्तन आहे, आमचं जीवन बदललेलं आहे, तुम्ही आणि मी गप्प बसलो नाही पाहिजे. तुम्ही आणि मी गप्प बसलो नाही पाहिजे. प्रभूचं वचन बायबल सांगतं, जो सुवार्ता ऐकतो ना, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कार्य. आणि या ठिकाणी मेंढपाळांनी सुवार्थ ऐकली, ते एकमेकाला बोललेले आहे. त्यांनी जी सुवार्थ ऐकलेली आहे, सर्व लोकांना जो आनंद आहे, पहिल्यांदा त्यांना सांगितलेलं आहे. मग त्याने ऐकून शांत बसले का? किती बहिणी आहेत, किती भाऊ आहेत? आतापर्यंत तुम्ही वचन ऐकलेलं आहे, कुणाला तरी जाऊन सांगितलं का? कुणाला तरी जाऊन बोललेलं आहे का? कुणासाठी चर्चा केलेली आहे का? आज तुम्ही आणि मी परीक्षण केलं पाहिजे. तुम्ही आणि मी आज परीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं ते ज्यावेळेस सुवार्ता त्यांनी ऐकली, सर्व लोकांना मोठा आनंद होणार आहे. त्याची मी तुम्हाला सुवार्ता सांगतो. ज्या देवदूत त्यांना बोललेला आहे, देवदूत त्यांना सांगितलेलं आहे, ती सुवार्ता त्यांनी ऐकली आणि मग ते आपसात बोलू लागले. जे आम्ही ऐकलं, जे आम्ही ऐकलेलं आहे, चला. काय म्हणतो वचन? चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ. आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे, प्रभूने आपल्याला कळविली आहे, ती पाहू. ती पाहू. आमेन. किती बहिणींना प्रभूने कळवलेलं आहे? किती भाऊ आहेत आज की प्रभूने त्यांना कळवलेलं आहे? आतापर्यंत आम्ही किती वचन ऐकलेलं आहे, कितीतरी आम्ही वचन ऐकलेलं आहे, किती वेळेस तर आम्ही रडलेलं आहे, किती वेळेस तर आम्ही आनंदित झालेलो आहे, कितीतरी वेळेस नाचलेलं आहे, काय सर्व गोष्टी झालेल्या आहेत. पण बदल महत्वाचा आहे. ख्रिस्त जयंती आमची साजरी करायची असेल तर आमच्यामध्ये बदल पाहिजे. आमच्यामध्ये आनंदित हृदय पाहिजे. आमच्यामध्ये धन्यवाद देणार आनंदी हृदय पाहिजे. ते मन पाहिजे. आणि मग पाऊल म्हणतो, मला याचं त्याचं मन नाही, मला ख्रिस्ताचं मन. हालेलुया. ख्रिस्ताचं मन काय आहे? धन्यवाद देणार आहे, सुवार्ता सांगणारं मन आहे, शांतीची घोषणा करणारं मन आहे, आनंदाची वार्ता सांगणारं मन आहे. किती बहिणी आहेत की मी आज माझ्या जीवनात प्रभूंनी चमत्कार केलेला आहे. अहो, पूर्वी मी अशी होते, पूर्वी मी असा होतो, आता माझ्यामध्ये बदल आहे. तुम्ही लोकांना सांगा, लोक तुमच्याकडे धावत.
हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तुमचे आशीर्वाद असे थांबले जातील. तुम्ही बोलायला सुरुवात करा, तुम्ही बोलायला सुरुवात करा, आशीर्वाद चालू होणार, आशीर्वाद चालू होणार. या ठिकाणी आलेल्या कुणापैकी पण एवढं भयानक संकट कुणावर नव्हतं, एवढे संकट आमच्यावर होते, पण आम्ही प्रभूला धन्यवाद देणार, आम्ही प्रभूला धन्यवाद देणारा मन होतं. देवाने त्या सगळ्यातून काढलं, आज सगळ्यात प्रभूने आम्हाला उचललं. ह्याचं कारण एकच आहे, आमचं मन जे आहे हे धन्यवाद देणारं पाहिजे. आमचं मन जे आहे प्रभूला धन्यवाद देणारं पाहिजे. आणि मग प्रभूचा गौरव करत असताना आम्ही वाचतो या ठिकाणी, चला जे प्रभूने आम्हाला कळवलेलं आहे आपण जाऊन पाहू. किती बहिणींना कळवलं प्रभू, किती भावाला कळवलेलं. देवाचं वचन बायबल सांगतं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलेलं आहे, सर्व शिष्यांची पांगापांग झाली आणि जे शिष्य अमोस नावाच्या रस्त्याने निघाले होते, प्रभू त्यांच्याशी बोलत. काय झालं? ते निघून गेले का? माग फिरले. बायबल सांग ते परत माघारी फिरले. आज जर तुम्ही सुवार्ता सांगितली नसाल, अजूनपर्यंत बदल झालेला आहे. येशू विषय तुमच्यावर प्रेम आहे. मी पुष्कळ प्रार्थना ऐकतो, मला खूप वाईट वाटतं. मी बहिणीची भावांची प्रार्थना ऐकतो. काय प्रार्थना आहे? हे देवा, बाळासाहेबजीकडे जातील, जिथं जिथं जातील त्यांच्या बरोबर होतो. असं म्हणा की प्रभू मला पण ने, प्रभू मला पण घेऊन जा. बाळासाहेबालाच एकट्याला का पाठवता? तुमची इच्छा नाही का प्रभूची सेवा करायची? जिथं जिथं बाळासाहेब जाते, जिथं जिथं देवा तुझे दास जात आहेत, तिथं तिथं सेवा अधिक होऊ दे. प्रभूला म्हणा, देवा आता मला पण प्रभू मला पण घेऊन. मी सुरुवातीला सांगितलं, जर तुमची उभारायची इच्छा असेल, प्रभू तुम्हाला इथं उभा. आणि जर तुमची इच्छा नाही ना, मग मी जरी उभा केलं तर प्रभू तुम्हाला तिथं बसवणार. हालेलुया. देवाचं वचन आम्ही ऐकतो, सुवार्ता ज्यावेळेस आम्ही ऐकतो, सुवार्थ आमच्या कानावर पडलेला आहे, आमचं जीवन बदललेलं आहे, आमचं जीवन बदललेलं आहे, तर आमचं मन धन्यवादित पाहिजे. मन धन्यवादित कसं आहे पहा. अनेस जो आहे, आम्ही त्याच्याविषयी अनेस याच्याविषयी आम्ही बायबल मध्ये वाचलं. त्यांनी फिलोमिनाच्या घरामध्ये एक मोठी चूक केलेली आहे. फिलोमिना त्याच्यावर विश्वास ठेवत होता, सर्व घर त्याच्यावर जबाबदारी दिली होती, पण त्या ठिकाणी त्यांनी चूक केलेली आहे आणि त्यामुळे त्याला तुरुंगवास आला. तुरुंगामध्ये पाऊलाने त्याला सुवार्ता सांगितली, त्याचा तिथं बदल झाला. पाऊलाने त्याला ख्रिस्तामध्ये जन्म दिला आणि पाऊल त्याच्याविषयी कळकळून फिलोमिनाला सांगत आहे, आता मी माझ्या प्राणाला तुझ्याकडे पाठवतो. किती मोठा अतिशय. मंडळीमध्ये जे मेंढर आहेत त्यांना तो सभा तो कुणाला ज्याचं मन बदललेलं आहे, जे आनंदित धन्यवादित मन आहे, परमेश्वर त्याच्यावर प्रेम. आणि मग पुढं वचन वाचत असताना, चला काय म्हटलेलं वचन, प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे. काय म्हणते? चला चला प्रभूने आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे, प्रभूने जी गोष्ट कळवलेली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. काय झालंय? एक गोष्ट आम्हाला समजली. ते काय करत होते? इलाई काय करत होते? रात्रीच्या समयाला मेंढर राखत होते. मग मेंढर कुठे गेले? उसके ऊपर उसने ध्यान नहीं दिया. तरी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. एवढं मेंढर आता काय करायचं? त्याच्याकडे जरी लक्ष दिलं नाही, काय केलं? बायबल सांगतं, देवाचं वचन, ज्याने माझ्या करता आपलं घर, आपली नोकरी, आपलं सर्व जॉब, आपली लेकरं, आपली शेती, आपलं काय जे असं सोडलेलं आहे, मला ज्याने अनुसरलेलं आहे, मी त्याला कधी सोडणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं. आणि मग ते उठले. घाई केलेली आहे. घाई कधी होती बघा तुम्ही, ज्यावेळेस परिवर्तन होतं, जेव्हा धन्यवादित मन असतं त्यावेळेस तो मनुष्य बसत नाही का? ते मन धन्यवाद देणार, ते मन प्रभूला धन्यवाद देणार असतं, ते अंतःकरण प्रभूला धन्यवाद देणार असतं, ते अंतःकरण प्रभूची सेवा करणार असते. कारण त्या ठिकाणी आता जुना अंतःकरण जिवंत नसतं, नवीन जे अंतःकरण आहे, नवीन जे मन ख्रिस्ताचं आहे ते आपल्या ठाई आलेलं असतं. माझं जे जुनं अंतःकरण होतं प्रभूने काढून टाकलं, आणि प्रभूने काढलं म्हणून मी सकाळी पहाटे 3 वाजता आलो, नाहीतर मी तिथं झोपून सकाळी निवांत आलो असतो. पण ते अंतःकरण ख्रिस्ताचं मन आमच्या ठाई असतं. ख्रिस्ताचं मन आमच्या ठाई पाहिजे.
जर ख्रिस्ताचं मन आमच्यामध्ये येतं त्याच वेळेस प्रभू सुवार्तेला वागवतो. आणि मग बायबल सांगतं ते घाईघाईने तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ हा. व गव्हाणी ठेवलेले बाळक हा. ही त्यांना सापडली. ही त्यांना काय झालं? सापडली. कोण सापडलं? मरिया, ज्याला योसेफ. परमेश्वराने आधी वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? स्त्रियामध्ये तू धन्य आहे. जे धन्य असणारे लोक परमेश्वर त्यांची गाठ भेट घालते. जे धन्यवाद असणारे लोक त्यांची प्रभूनी गाठ भेट घातली. पुढं योसेफ काय होता? देवाला घेऊन चालणारा होता. देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता. देवाचं मन त्याच्यामध्ये होतं. त्यांनी विचार केला गुप्तपणे, आता नाही, बदनामी नको व्हायला, सोडून देऊन टाकू. पण त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं मन होतं. काय होतं? प्रभूनी संदेश दिला, तिचा अवमान करू नको, तिचा तो अवमान करू नको, स्वीकार कर. काय केलं? स्वीकार केला. ते मन त्याच्यामध्ये, ते ख्रिस्ताचं मन त्याच्या ठाई होतं. आणि मग बायबल सांगतं देवाचं वचन, ज्याच्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे परमेश्वर त्याला भेटायला, परमेश्वर त्याची भेट घालून देतो. हालेलुया. आणि मग आम्ही पाहिलेलं आहे कृपा पावलेली स्त्री, ज्याच्या ठाई धन्य असणारं मन आणि ज्याच्याद्वारे तारण आहे. गव्हाणीमध्ये ठेवलेलं बाळ. गव्हाणी म्हणजे काय? ज्या ठिकाणी मलमूत्र आहे, ज्या ठिकाणी घाण आहे, ज्या ठिकाणी पाप आहे, अशा ठिकाणी ठेवलेलं जे बाळ आहे त्याला त्यांनी दर्शन घेतलं. आज तुम्हाला आणि मला दर्शन झालेलं आहे. तुमचं आणि माझं जीवन बदललेलं आहे. तुमचं आणि माझं मन बदललेलं आहे. तुम्हाला आणि मला प्रभूने ख्रिस्ताची सेवा दिलेली आहे. तुम्ही आणि मी शांत बसू नका. बायबल सांगतं देवाचं वचन, जर आम्ही शुभवर्तमान वाचतो, प्रभूचं वचन सांगतं पहिल्या शिष्याला पाचारण केलं. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन ज्यावेळेस तो समुद्राच्या कडेला चाललेला आहे, समुद्राच्या काठाने चाललेला आहे, कडेने जात आहे, त्यावेळेस म्हटलेला शिमोन, पेत्र, अंद्रिया याला तरी एकच सांगितलं, चला माझ्या मागे. काय पण बोललेलं नाही. आज प्रभूने तुमच्या कुटुंबामधून, तुमच्या धर्मामधून, तुमच्या समाजामधून मला तुम्हाला जे बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे, याच्यामध्ये प्रभूचा एक उद्देश आहे. याच्या मागे प्रभूचा एक आनंद आहे. प्रभूचं वचन सांगतं ते कोण होते याला महत्व नाही. बघा, त्यांचा वडील, त्यांचा बाप त्या ठिकाणी होता. आणि बायबल सांगतं ते जाळं नीट करत होते. व्यवसाय होता, काय सापडलेलं नाही, ते जाळं नीट करत होते. ज्याच्यावर त्यांचा प्रपंच होता, ज्याच्यावर त्यांचं घर होतं, ज्याच्यावर सर्व त्यांचं होतं. पण प्रभूंनी सांगितलं, काय सांगितलं? चला माझ्या मागे. सापडले मत्तय 4:21. वाचा. मत्तय 4:21 मध्ये काय म्हणते पहा. तिथून पुढे गेल्यावर त्याने त्याचे दुसरे दोन भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी, बघा लक्ष द्या, यांना आपला बाप जब्दी याच्या बरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. त्याला बोलवले. पुन्हा सांगते होते लेकरं, वडला बापाच होते. प्रभूचं वचन काय सांगतंय? ज्याने माझ्या करता आपले बाप, आपली मुलं, आपला भाऊ, आपलं सगळं सोडलेलं ना, प्रभू त्याला अंतर दे. बाप त्यांच्या संख्येला त्यांनी विचार केला का? अरे माझा बाप समुद्रावर एकटाच राहील, आम्ही दोघं निघून गेल्यानंतर एकाने म्हटलं असं तू इथं थांब, मी जाऊन येतो. काय केलं? मग लागलेच ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून तो लागले आपले तारूच, आपला जॉब, आपली नोकरी, आपलं दुकान, आपलं घर, आपली शेती यांना सोडून त्याला अनुसरले. हालेलुया, हालेलुया. हे परमेश्वर का धन्यवाद आहे. कसलाच विचार केला. पुढे जाऊन बायबल सांगतं देवाने त्यांना सोडलं नाही. काय केलं? उलट प्रभूने त्यांना अधिकार दिला. बायबल काय सांगतं देवाचं वचन? अहो स्वर्गाचे तर बायबल सांगतं ते जगातला आशीर्वाद त्यांना देवाने दिला, पण 12 वंशाचा न्याय करण्याकरता स्वर्गामध्ये प्रभू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार प्रभूने दिला.
याच्यासारखा आशीर्वाद कोणताच नाही. जगातल्या गोष्टी सब झूट आहे. गाडी बंगला हे ते बघितलं मी, सब झूट आहे. सगळा मी अनुभव घेतला. सगळं व्यर्थ आहे. मग खरं काय आहे? मनाभावाने प्रभूनी सेवा करणं, याशिवाय परमेश्वर तुम्हाला आणि मला काय पण मागत नाही. पाऊलाला जो परमेश्वरने अभिषेक दिला ना, जो आशीर्वाद दिला, पाऊलाने एकच सांगितलं. मला हे वचन सकाळी फिलोमिनाचं पत्र वाचत असताना मला इतका आनंद झाला. अहो बंदीवान शाळेमध्ये ज्याला देवाचं वचन सांगितलं तो परिवर्तन झाला, त्याला परमेश्वराचा बदल झाला आणि त्याला सांगितलं त्याला तू क्षमा कर. माझा विश्वास आहे की तू त्याला क्षमा करशील, कारण तो कसा आहे. वचन वाचल्यावर तुम्ही घरी जाऊन वाचा. एकदा वाचल्यावर तुम्हाला समजणार नाही. आताही मला 2-3 वेळेस वाचल्यावर मला आज कितीतरी वर्षात 20-25 वर्षात आज समजले मला. तो कसा आहे? तो मला उपयोगी आहे. तो कसा आहे? उपयोगी. का म्हटलेलं पाऊलांनी? का म्हटलंय मला उपयोगी आहे? अहो, जो प्रभूच्या सेवेमध्ये प्रभूच्या दासाबरोबर उभारतो ना, तो प्रभूच्या सेवेकरता उपयोगी आहे. हालेलुया, धन्यवाद येशूला. आणि बघितलं आमची बहीण जी आहे काय लताताई आहे, आमची बहीण आता निंबाळकर ताई, आमच्यासाठी उपयोगाची आहे. का उपयोगाचं आहे? मंदिराची सेवा. मी बघतो त्या कॅमेरामध्ये CCTV मध्ये सकाळी 12-12 लागले असते. सगळं झाडपूस पाऊलाला ही गोष्ट समजली आणि पाऊल म्हणतो तो आमच्यासाठी कसा आहे? उपयोगी आहे. का? त्याने आमच्यासाठी असावं, त्याने आम्हाला सहकार्य करणार आहे. तो तुला देखील उपयोगी आहे. जे त्याचं काय झालं असेल ना, मी आल्यानंतर काय करीन? भरून काढेल, तुला देऊन टाकी. हे देऊन टाकणारं मन फक्त ज्याचा बदल आहे ना, ज्याचा बदल आहे त्याच्यामध्येच ते आहे. आणि मग बायबल सांगतं ते घाईघाईने निघाले, सोडले. कुठं आहे ते? कुठं त्यांचा व्यवसाय? मेंढरे कुठं चाललेत? काय चाललेत? याकडे लक्ष दिलं नाही. त्यांना माहिती आहे मी प्रभूच्या सेवेसाठी गेल्यानंतर प्रभू माझ्या कुटुंबाला, प्रभू माझ्या व्यवसायाला सांभाळणार आहे, प्रभू माझ्या घराला सांभाळणार आहे, प्रभू माझ्या जॉबला सांभाळणार आहे. ही प्रभूची कृपा आहे. सकाळी त्याच्यावर बोलायला महत्वाचे. मी सकाळी पेपर वाचला, 20 लोकांना बळकट केले कामावर. प्रभू आपल्या लोकांना का सांभाळतो? आपल्या लोकांना का सांभाळतो? याचं कारण एकच आहे, आमचं मन धन्यवादित आहे. आपलं मन धन्यवादित आहे. प्रभू करता धन्यवादित आहे. प्रभू करता वेळ द्या, प्रभू करता वेळ द्या. प्रभू तुमच्या करता वेळ द्या. हा महिना संपण्याच्या अगोदर तुम्ही फक्त प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूचा गौरव करा. प्रभूला उंच करा. प्रभू तुम्हाला उंच करा. देवाची स्तुती असो. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना आम्ही शांत बसलेला आहे. सुवार्थ जर आम्ही ऐकली, सुवार्थ जर आम्ही ऐकलेले आहे ना,